तो म्हणजे काय सांगितलं. आता परत मी तुम्हाला विचारतो, महाराज तुम्हीच यायचं बाकीची उपाशी तुम्ही हो म्हणले पण काय उत्तर नाही. कशाने सर लावलं अगोदर तुम्हीच जेवायला या, पण तुम्हीच या. आता बाकीचेच काय झाले, व्यावृत्ती झाली आहे का नाही. तसं आता दृष्टीपुढे आईसाची म्हणण्यामध्ये आता रामकृष्ण अधिक अवतारांचा विचार करायचा नाही. आईसाची म्हणण्यामध्ये कोणतं रूप, महाराज सांगतात जे रूप मी पाहिलं ना ते रूप आता आमच्या दृष्टीपुढे असंच उभा राहायला पाहिजे. कोणतं, महाराज सांगतात आता दृष्टीपुढे आईसाचे तुला हे आईसाचे कोणतं, देखो निया तुझ्या रूपाचा आकार, रूपाचा आकार उहा कटी कर ठेवून या. ज्यांनी कटेवर कर धारण केलेला आहे आणि जो विटेवर काय आहे उभा आहे आणि ते रूप मी पाहिले. देखो निया तुझ्या रूपाचा आकार उभा कटी कर ठेवून या आणि तेने माझ्या चित्ता झाले समाधान. आता वाटते चरण न सोडावे, आता हे चरण सोडावे असं वाटत नाही. म्हणून आता दृष्टीपुढे ऐसाची तूर आहे. कशामध्ये, जेणेकरून जो मी तुझं पाहे पांडुरंगा, तुझं पांडुरंग म्हणण्यामध्ये आता इथं ऐसाची म्हणण्यामध्ये बाकीच्या चित्तावृत्ती केली, पण कोणता ऐसाची, तर इथं पांडुरंग शब्द दिला म्हणजे पांडुरंग परमात्मा कुठं उभा आहे, विटेवर उभा आहे. आता विटेवर उभा आहे पण उभाच आहे ना, देव काहो विटेवरी उभा उभा असा परमात्मा उभा आहे. म्हणून आपल्याकडे पद्धत आहे महाराज, परमात्मा आराध्य देवत उभा आहे ना, म्हणून कीर्तन करताना सुद्धा उपासकाने कीर्तन सुद्धा कसं केलं पाहिजे, उभा राहून केलं पाहिजे, ठीक आहे. मग आराध्य देव आपलं उभा आहे तर आपण सुद्धा उभा राहून कीर्तन केलं पाहिजे. टाळकऱ्याने टाळ उभा राहून वाजवला पाहिजे. जुन्या काळात असं होतं कीर्तनकारांना सुद्धा उभा राहून कीर्तन ऐकायचं. तुम्ही भास्कर महाराजांचं तळावरनं कीर्तन येत आहे बघा, ते कीर्तन आहे, तर ते कीर्तनकारासहित ऐकणारासहित सगळेच उभा आहे बघा. एक फोटो आहे भास्कर महाराजांचा, ते सगळेच उभा आहे का नाही. का पूर्वीच्या काळी कीर्तनकार उभा का, देव उभा म्हणून, टाळकरी उभा, वाजवणारे उभा राहून, टाळ वाजवणारे उभा राहून टाळ वाजवायचं, सगळ्यांनी उभा राहून कीर्तन ऐकायचं कारण देव उभा. आता थोडी सुधारणा नंतर झाली महाराज, कीर्तनकारांनी कीर्तन उभा राहून कीर्तन करायचं, टाळकऱ्यांनी उभा राहून टाळ वाजवायची, मृदंगवाल्यांनी मृदंग उभा राहून वाजवायचं आणि ऐकणाऱ्यांनी कीर्तन बसून ऐकायचं. आता थोडं आता चालू झाले महाराज, कीर्तनकारांनी कीर्तन बसून करायचं, टाळकऱ्यांनी बसून टाळ वाजवायचं, मृदंगवाल्यांनी मृदंग बसून वाजवायचं आणि ऐकणाऱ्यांनी येणार आहे पद्धत महाराज. नाही तर आता काय ऑनलाईन लाईव्ह कीर्तन चालू महाराज, गजर कीर्तनाचा कीर्तन आहे का नाही. ते त्याच्यामध्ये काय करतात लोक, पडून कीर्तन आहे काय करतात, काय नाही पद्धत आहे महाराज. का आपल्याकडे तसं नाही, कीर्तन करायला उभा राहून कीर्तन करायचं. महाराज सांगतात आमच्याकडे आमचा परमात्मा उभा आहे ना, आणि असा परमात्मा आम्ही पाहिला कसा आहे तो, प्रमाणम भवाब्धीरम्मांगाम नितम भक्तराभ्याम हृदयेन तस्मात् विरातो सत्य रूपनारी कोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. असा परमात्मा आमचा दैवत उभा आहे कर कटावरे तुळशीच्या माळा, ऐशे रूप डोळा दामे हारी ते समचरण साजरे विटेवरी. असं ते परमात्म्याचं रूप आहे, ते आपल्या दृष्टीसमोर उभा राहिलं पाहिजे. आता दृष्टीपुढे आईसाची तूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंग महाराज. ते रूप पाहिलं तुम्ही, पण रूप पाहिलं म्हणून आता तुमच्यामध्ये काय महाराज सांगतात, आमची स्थिती काय झाली. अभंगाचं 3रं चरण,